त्याची भूमिका घेतल्यावर आता काय ऑफर याची. मला एकाच गोष्टीचं दुःख आहे की या संपूर्ण हायकोर्टाने ऑब्झर्वेशन दिले, चांदीवाला आयोगाचा रिपोर्ट जे काही थोडं मीडियामध्ये आलाय ते थोडं मी वाचले, तिकडे पण जनतेसमोर आलं पाहिजे. पण मला दुःख एकच आहे की अनिल देशमुखांनी काय केलं असतं, 14 महिन्याने 14 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असतं, अनिल देशमुख जेलमध्ये गेले असते. पण खोट्या आरोपामध्ये, हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणून आणि केंद्रीय एजन्सी लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, जे चालू झालंय 3-4 वर्षापासून, अतिशय चुकीचं वातावरण आहे. त्या चुकीचं राजकारण आहे. हे महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही दिल्लीला जा, आप पक्षामध्ये पहा काय चालू आहे. तिथे सुद्धा त्या पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्याने त्रास दिला जात आहे. तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉलमध्ये आपण गेला, तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं त्रास दिला जात आहे. तिकडे झारखंड, तिकडे राजस्थान, म्हणजे जे जे कोणी आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे, त्याची मुस्कटदाबी कशी करायची, या पद्धतीनं संपूर्ण यंत्रणेचा वापर चालू आहे. आणि ही भारतीय राजकारणाच्या दृष्टीने आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाची परंपरा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीच्या यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. अशा पद्धतीचे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही, ते आज पाहायला मिळत आहे. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.